11 ना? जय महाराष्ट्र। मी संतोष दावडे बोलतो, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 11। दरवर्षीप्रमाणे सालाबाद आमदार प्रकाशदादा सुर्वे व युवा सेना कार्यकारिणी सदस्य राजदादा सुर्वे व शाखा क्रमांक 11च्या वतीने दरवर्षी जवळजवळ 10 ते 11,000 वडापाव वाटप केलं जातं। आपण बघू शकता एवढी मोठी लाईन लागलेली आहे। आम्ही 5:30 वाजल्यापासून आता जवळजवळ 5,500 क्रॉस केलेले आहेत वडापाव। तुम्ही स्वतः इथे बघताय कधीपासून लाईन लागलेली आहे। आपले सर्व पूर्ण आपले उपविभाग प्रमुख राजेश कासारजी, मनीषा सावंतजी, दादांचे बंधू छोटे, नंदकुमार सुर्वे, काटे साहेब आहेत, अशोक यादवजी आहेत, मनीषाताई आहेत, सूर्यकांत कदम आहेत, असे आमची पूर्ण टीम, आमच्या महिला शाखा प्रमुख समीना माईमकर, अशी आमची पूर्ण टीम, कुंदा ननिता कदम, अशी मिळून पूर्ण टीम आज दिवस रात्र आम्ही मेहनत करून 2 दिवस पूर्ण कामाला लागून आज आमचा कार्यक्रम चांगल्यारीत्या पार पडत आहे। आणि दरवर्षी बाप्पाचं आता एक काठीपाड्याचं महाराजा आपला सावरपाड्याचा महाराजाचं आगमन झालेलं आहे। काही वेळात इथं आमदार प्रकाशदादा सुर्वे हे पण इथे उपस्थित राहणार। इथे महाआरती होते आपल्या स्टेजच्या समोरच, आपण बघू शकता कोरवलीचा महाराज विसर्जन आहे। तुम्हाला कसं वाटत आहे? बस खूप मोठा आनंद होत आहे, पण दुःख पण होत आहे की 10 दिवस एवढा मोठा आनंदाने उत्सव साजरा होतो आपला महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव गणपतीचा, पण आज जाताना बोलताना डोळ्यातून पाणी म्हणजे वाईट वाटतंय खूप। पण काय करणार, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। 80% समाजकारण करत असतो आणि 20% राजकारण करत असतो। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशदादा सुर्वे साहेब यांच्या सहकार्याने आम्ही 10-11 दिवसापूर्वी मागखेड्याच्या इथून जवळजवळ 50 बसेस लोकांना गावाला सोडण्यासाठी झाल्या होत्या आणि याच बाप्पाला आज आम्हाला निरोप द्यायला खरोखर वाईट वाटते। पण आज पक्षाची सेवा उत्तमरित्या शाखा क्रमांक 11 तर्फे इथे केलेली आहे। त्याच्यासाठी आमचे शाखा प्रमुख नवनिर्वाचित संतोष दावडे, आमची माईमकर समीना माईमकर शाखा प्रमुख आहे, रागिणीताई आहे, अशोक भाऊ आहेत, सूर्यकांत कदम, सगळे पदाधिकारी, प्रभाकर सुर्वे आहेत, सगळे उपशाखा प्रमुख, पक्षाच्या गटप्रमुख, प्रत्येक कार्यकर्ता आज इथे हजर आहे। आणि मीनाताईंना आणि मी प्रकाशदादांना, राजदादाला खरोखर धन्यवाद देईन। आज त्यांच्या बरोबर आम्ही अतिशय उत्तमरित्या कार्यकर्त्यांना निरोप देण्यासाठी ते उभे आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याच्या भावना अशा आहेत की आभाळ दाटले, आभाळ भरले होते तू येताना, आभाळ भरले होते तू येताना आणि आज डोळे भरले तू जाताना, अशी सगळ्यांच्या आज भावना आहेत। आणि आमचे नेतृत्व आमदार विभाग प्रमुख श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, गटप्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करण्यासाठी। शाखा क्रमांक 11 शिवसेना जिंदाबाद, जय महाराष्ट्र। आज सगळे सालाबादाप्रमाणे आज आनंदाची गोष्ट म्हणजे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे तसेच युवा नेते राजदादा सुर्वे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज संपूर्ण सालाबादाप्रमाणे आज जमलेलो आहोत। तर खरोखरच आज आमच्या शाखेमध्ये नवीन पदाधिकारी म्हणून ज्यांची शाखा प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे ते संतोष दावडे, खरोखरच आज यांच्या नेतृत्वामुळे आम्ही आज सर्व शेकडो कार्यकर्ते जमा झालेलो आहोत। आणि आज चतुर्थीचा गणपती ज्याचं विसर्जन आहे, मोठ्या उत्साहाने आज आम्ही गणेश भक्तांचं स्वागत करतोय। आणि आज स्वागताच्या क्रमांक 11च्या वतीने करत केलेली आहे, तर सर्व गणेश भक्तांनी आणि नागरिकांनी याचा लाभ आणि आज जे खाण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झालेली दिसते। उपस्थित येणाऱ्या भाविकांनाही विनंती आहे की या शेकडो लाईनीमध्ये आपण या सुप्रसिद्ध वडापावचा